हॅलो मॅम. हॅलो. मला इथल्या वेळ का भेटायला हो, हो, मी बाकी सोबत मला काय माहिती अचानक मला माझं एकदम मन हे झालं मी असं पासआउट होतो मी एकदम रिफ्रेश झालो बाजूला एवढं डोकर अगदी एक्झॅक्टली एकदम हवेशीर हवेशीर आहे. इथलं ॲम्बियन्स लोकांना खूप आवडतं, एकदम नॅचरल. आणि आम्ही थोडं गोवन लुक देण्याचा प्रयत्न केला. अच्छा हा ते दिसतच आहे म्हणजे तुमचं एकदम मिक्सर वाटतं म्हणजे वेस्टर्न पण आणि तुम्ही असं विंटेज पण असं जॉय केलं वेस्टर्न पण ठेवलंय. नॅचरल लुक चेंज न करता आम्ही कसं लोकांना नॅचरल ॲम्बियन्स मध्ये एन्जॉय करता येईल याचा पूर्ण आम्ही विचार केला. मी असं साईडून जात होतो माझी एकदम नजर गेली अरे हे काय मला नक्की ट्राय करायचं आहे मला बघायचं म्हणून मला जरा तुम्ही दाखवू शकता का म्हणजे ऍक्च्युली ॲम्बियन्स तर तुम्ही बघा पण तुमची आमची टेस्ट तुम्ही ट्राय टेस्ट तर आता ॲम्बियन्स बघितलं तर टेस्ट तर करावा लागलो का की जर ॲम्बियन्स एवढं चांगलं असतं तर मग टेस्ट पण मग माइंड लोणीतच असतात त्याच्यामध्ये काय हेच नाही चला तुम्हाला माझे रेस्टॉरंट दाखवते. मस्त म्हणजे एकदम हवेशीर गार असं ओपन खूप हवेशीर आहे. काय काय मागचं ऍक्च्युली फॉरेस्टमध्ये अटॅच करणारा मागचं असे पैसे बार वगैरे ऍक्च्युली लोक आता बोर झाले. रूफटॉप लॉन्ज अँड या सगळ्या गोष्टी लोक ते बोर कसं झाले. ओपन एकदम मस्त वाटतं खूप इथे लोकांना खूप फ्रेश आवडतं. असं इथे जेवायला किती मजा आहे हो. फ्रेश किती चांगलं आहे यार लाइटिंग वगैरे हे बघा हे ॲम्बियन्स आहे. विचार करून आम्ही म्हणजे तुम्हाला आयडिया कशी आली एकदम अशा डोंगरा असं नेचरच्या एकदम Actually मध्ये मध्ये लोकांना हे आवडतं. ऍक्च्युली मलाच खूप आवडतं. वाव आणि मी माझ्या चॉईसनुसार हे सिलेक्ट केली, प्लेस सिलेक्ट केली आणि मग हळूहळू डेव्हलप करत गेली की इथे लोकांना काय आवडेल. इथे थोडं असं म्हणजे इथे लोकांना नॅचरल आहे तर या नॅचरल ॲम्बियन्स लोकांना लाईव्ह म्युझिक ऐकायला आवडेल. इथे आम्ही तेच लोकांना बघितलं होतं लाईव्ह हा. म्युझिक चालू आहे इथे हो हो काय लाईव्ह मस्त वाटतंय हो खूप छान. मॅम मी तुम्हाला तुमचं नावच विचारायला नाही गेलो कारण की तुमचं ते हॉटेलचं नाव वगैरे मला एकदम मेमोराईज मी हे करतो की नक्की सीझन म्हणजे हाय काय यार एवढं असं डिझाईन ॲम्बियन्स बाहेरून असं मला वाटत होतं मला डायरेक्ट जाऊन एक्सप्लोर करायचं होतं ऍक्च्युली आमचं रेस्टॉरंट इतकं आहे इतकं मेस्मरायझिंग की लोकांना विसरायला होतं सगळं काही. मी स्वतः विचारलं ऍक्च्युली लोकांना इथे आल्यावर असं वाटतं की आपण कुठल्या वेगळ्या जगात आलोय. वेगळी ही दुनियाच वेगळी वाटते कारण हे ऍक्च्युली हायवेला नाहीये, हे आतमध्ये खाली आहे. त्याच्यामुळे ही पर्टिक्युलर प्रायव्हसी पण आम्ही कस्टमरची मेंटेन केली आहे की कस्टमरचं एक प्रायव्हसी पण मेंटेन होते. एका छान जागेवर आल्याची त्यांना एक जी सॅटिस्फॅक्शन आहे ते त्यांचं. या सगळ्याच्या वर एवढं गुंतलेलो ना मी तुमचं नाव वगैरे काय विचारलंच नाही मग मला तुमचं नाव कळेल का? माझं नाव श्रद्धा जोशी, मी सिझरची ओनर आहे. ठीक थँक्स. मग मला जरा तुम्ही फोन करू शकता हो हो नक्कीच या. फॅमिली बघून पण खूप खुश होणार मग ते बोलणार ते दुसऱ्यांना सांगणार मग कोणाला इव्हेंट वगैरे इथं काय होतं पण हो इव्हेंट आपण घेतो ना. आपण इथे इव्हेंट घेतो. इथे युथला पण खूप आवडेल ही जागा. रिंग सेरेमनी किंवा कुठली पण किटी पार्टी, रिटायरमेंट पार्टी किंवा जी पण कॉर्पोरेट पार्टीज त्याच्यासाठी आपण अवेलेबल आहोत. मला तर हे एकदम परफेक्ट सांगावं आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांना आहे ना थोडी सुकून पाहिजे बोलतात ना जी शांती आणि इथे ती शांती त्यांना मिळते त्याच्यामुळे ही जागा त्यांना खूप आवडते. तेच एकदम फ्रेश होतील असं एकदम fresh, एकदम एकदम त्याच्यात fresh. तकान वगैरे Mind एकदम fresh होऊन जाईल. उडूनच जाईल कारण इथल्या वाईफ्स पण तिथे तेवढा पॉझिटिव्ह आहेत. हे सध्या माझ्या असं वाटतं सोफ्याच्या नगरीत मी बसलेलो आहे मग मला आता थोडं कळेल का म्हणजे तुम्हाला या थीमची आयडिया कशी आली? थीम काही नाही, थीम अशी काही नाही. तर आम्ही नॅचरल थीम ठेवण्याचा प्रयत्न केलाय कारण बाहेर जगात इतका आर्टिफिशियलनेस आहे. खरंच सगळ्याच गोष्टीत आर्टिफिशियलनेस, फूड मध्ये आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सगळ्यांमध्ये आर्टिफिशियल आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की जितकं नॅचरल ठेवता येईल जेवढं नॅचरल वाटेल तेवढं छान. मी तर खूप प्रसन्न झालो असं इथले वाईब्सच इतके छान आहेत. लोकांना इथे आल्याबरोबर त्यांचं एकदम माइंड फ्रेश. ऍक्च्युली आमच्याकडे जे कस्टमर्स येतात पुष्कळ वेळा ते बोलतात की आम्हाला इथे आल्यावर असं वाटतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या जगात आलो, वेगळी दुनिया आहे ही. बाहेरचे लोक एवढे पैसे देऊन ते एसी मध्ये बसायला जातात आता बघा तुम्ही इथे आहे तर इथला नॅचरल थंडावा आहे. मग काय एसी काय एसी पेक्षा ही हवा अशी हवा पाहिजे आपल्याला हो. ना जगण्यासाठी पण चांगले म्हणजे हे लागते परत तिथे एकदम असं स्पेशल फिजिक काय म्हणजे पेरू काय असं स्पेशल क्युझिन म्हणजे आपण ऑथेंटिक ठेवलंय सगळं. सावजी, नागपूरची सावजी पासून हो नागपूरची सावजी इथे या भागात कुठेच मिळत नाही. त्याच्यामुळे आपण एकदम ऑथेंटिक नागपूरची सावजी, आगरी आणि कोकणी सगळ्या प्रकारचं ऑथेंटिक फूड तुम्हाला इथे मिळेल.
व्हेज नॉनव्हेज तर आजकालचे माणसं मुलं एवढे ते इटालियन ते नाही. सगळे याच्यामध्ये गेले ते विसरलेत ऍक्च्युअल आपल्या महाराष्ट्रात पण हो. काहीतरी असे डिशेस वगैरे आहेत तर तुम्ही ते असे बाहेर आता एक्सप्लोर करता आपल्याला खूप बरं वाटलं तर मी जाऊन सगळ्यांना रेकमेंड करेल असं खाऊन आणि ऍक्च्युली आपली टेस्ट सगळ्यांना खूप आवडते आणि आम्ही एकदम फ्रेश देतो. कुठलंच आम्ही प्रिझर्वेटिव्ह किंवा आम्ही आणून ठेवतो बा आणि 2-3 दिवस ते चालवतो असा प्रकार नाही. कारण आम्ही प्रत्येक गोष्ट फिश पण आपल्याकडे फ्रेश आहे. फ्रेशचा आज ऍक्च्युअली कळालं तुमचं एकदम फ्रेश फूड फ्रेश एअर हो वाव खरं यार खूप बरं वाटतंय मला तर मग तुमच्या मला अजून जरा सी फूडच्या बद्दल कळेल का सी फूड आपलं सगळं फ्रेश येतं. जे पण आपण आणतो सी फूड ते अगदी टोटली फ्रेश असतं. कुठलीच प्रिझर्वेटिव्ह नाही की बाबा फिश आणली आणि ती 4-5 दिवस प्रिझर्व होते आणि ती आपण कस्टमरला देतो. आपण सगळं फ्रेश आणतो. चिकन मटन फिश जे काही आपण नॉनव्हेज आणतो ते सगळं फ्रेश आहे. हो, ते मग खायला पण खूप फ्रेश वाटतं ते खूप मजा करूनच येते. येणार आम्हाला का की खूप छान वाटतं इथे आणि लोकांना इथलं सगळ्याच प्रकार खूप आवडतं. ॲम्बियन्स आवडतं. पण मग फ्रेश जेवण येणार हे सगळं येणार मग थोडस आपल्याला असं वाटतं ना सगळे मोबाईलवर असतात हा. व्यस्त असतात मोबाईलवरती मग तुम्ही हे लाईव्ह म्युझिक साईड म्हणजे सगळे जेवताना मोबाईल साईडला ठेवणं Actually ते आहे ना, असं मोबाईल जेव्हापासून आले ना तेव्हापासून लोक कुठल्याही प्रकारचं क्वालिटी टाइम स्पेंड करायला विसरले. हा, ते बरोबर. कुठेही जातात तरी पण ते नुसतं आपल्या मोबाईल मध्ये राहतात. कंटिन्यू मुलगा असो लहान मुलं असो फॅमिलीज असो. म्हणून इथे एक प्लस पॉइंट हा आहे या रेस्टॉरंटचा की इथे नेटवर्कच येत नाही. पहिली गोष्ट तर ही. आणि सेकंड थिंग लोक लाईव्ह म्युझिक नेचरमध्ये जे लाईव्ह म्युझिक म्हणजे ऐकायला जी मजा येते ना ती दुसरीकडे कुठेच येते. त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह म्युझिक ठेवलंय सॅटर्डे संडे. त्याच्यामुळे कस्टमर्सनी इथे सॅटर्डे संडे लाईव्ह म्युझिक ऐकायला नक्की यायला. तुम्ही कस्टमरची खूपच काळजी हो, घेता हो. त्यांना माहित आहे ऍक्च्युली कस्टमरच आम्हाला आमचे बोलतात ना देव आहे आमच्यासाठी. त्याच्यामुळे ते जर खुश होतील तरच आम्हाला आमचं जे काही आम्ही इथे मेहनत केली आहे त्याला अप्रिसिएशन मिळेल. बरोबर अगदी बरोबर वरून ते सॅटर्डे संडे येणार वरतून लाईव्ह म्युझिक परत आणि ते मंडे टू फ्रायडे ते कामाच्या ताणामुळे ते एकदम असे बोर होऊन जातात. त्यामुळे सॅटर्डे संडे जर त्यांनी इथे आलं थोडं म्युझिक ऐकलं थोडं नॅचरल हवा घेतली स्पेस आहे नॅचरल तर ते अजून फ्रेश फील करतात मंडे